राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात मोठा राजकीय निर्णय होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। अजित पवारांच्या निधनानंतर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद रिक्त झाले असून आता या पदावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचीच निवड व्हावी अशी जोरदार मागणी पक्षातील आमदारांकडून होत आहे। महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वावर आमदारांचा विश्वास अधिक मजबूत झाला आहे। याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षातील 30 आमदारांनी एकत्र येत निवेदनावर सह्या केल्या असून हे निवेदन पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे सादर करण्यात आले आहे। या संदर्भात आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे। ते म्हणाले, आमदारांनी सह्या केल्या आहेत, त्यात माझीही सही आहे। सुनेत्रा पवार यांनीच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व्हावे ही आमदारांची स्पष्ट मागणी आहे। चिखलीकर पुढे म्हणाले की दोन्ही राष्ट्रवादी पक्षांचे विलीनीकरण करायचे की नाही याचा अंतिम निर्णय सुनेत्रा पवार यांनीच घ्यावा। या विधानामुळे पक्षातील अंतर्गत राजकारणाला वेगळी दिशा मिळाल्याचे पाहायला मिळत आहे। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही एका मुलाखतीत महत्त्वाचे संकेत दिले। ते म्हणाले, राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी प्रफुल्ल पटेल किंवा इतर कोणाच्याही नावाची चर्चा नाही, फक्त सुनेत्रा पवार यांचेच नाव चर्चेत आहे। मात्र अंतिम निर्णय पक्षाच्या बैठकीतच घेतला जाईल। याच दरम्यान अध्यक्षपदासाठी इच्छुक असल्याच्या चर्चांवर प्रफुल्ल पटेल यांनीही खुलासा केला आहे। दिल्लीतील पत्रकार परिषदेत ते म्हणाले, मी अध्यक्षपदाच्या शर्यतीत नाही, योग्य व्यक्तीच्या हाती पक्षाची धुरा दिली जाईल, अध्यक्षपदाचा निर्णय लवकरच घेतला जाईल। या सर्व घडामोडींमुळे आता एकच प्रश्न उपस्थित होतोय, सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष होणार का? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे। एकीकडे 30 आमदारांची स्पष्ट भूमिका तर दुसरीकडे वरिष्ठ नेत्यांचे सूचक वक्तव्य। यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा निर्णय आता अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर आला आहे। सुनेत्रा पवार यांच्या हाती पक्षाची संपूर्ण सूत्रे येणार का? दोन्ही राष्ट्रवादी पक्षांचे भवितव्य कोणत्या दिशेने जाणार याबाबतचा अंतिम निर्णय पक्षाच्या बैठकीतच स्पष्ट होणार आहे। या मोठ्या राजकीय घडामोडींचे ताजे आणि खात्रीशीर अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा। अशाच महत्त्वाच्या राजकीय बातम्यांसाठी आमच्या सोबत राहा। धन्यवाद।